महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आज देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जल्लोष सुरू आहे। ज्या प्रकारे केंद्रामध्ये नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र हा नारा या अगोदर होता, तोच नारा मी पुन्हा येईल आणि पुन्हा येऊन दाखवलं। देवेंद्रजी फडणवीस आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होत आहे, शपथविधी घेत आहे। ज्या प्रकारे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर आणि मेळघाट मतदारसंघामध्ये भाजपा आली आणि भाजपा येण्याच्या मागे जे लोक आहेत ते भाजपाचे या जिल्ह्याचे उपाध्यक्ष सुधीर भाऊ रसे आहेत आपल्यासोबत। जाणून घेऊया आज त्याच्या काय प्रतिक्रिया। सुधीर भाऊ काय म्हणणार की आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा देवेंद्रजी शपथविधी घेत आहे? नक्कीच या महाराष्ट्रात आज अत्यंत आनंदाचा हा क्षण आहे आमच्या सर्वांसाठी, भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी। या महाराष्ट्रात देवेंद्रजी पुन्हा शपथ घेत आहेत। 2019मध्ये जो नारा दिला होता मी पुन्हा येईल, खऱ्या अर्थानं ते आज पुन्हा या ठिकाणी महाराष्ट्रात येत आहे आणि या महाराष्ट्राचा विकासाचा गाळा अधिक गतिमान करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजी यापुढे प्रयत्न करतील। सोबतच केंद्रीय आमचं नेतृत्व आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून त्यांचा विकसित भारताचा जो संकल्प आहे तो संकल्प पुढे नेण्याचं कार्य आणि महाराष्ट्र विकसित करण्याचं काम यापुढे देवेंद्रजी सोबतच एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांचंही मंत्रिमंडळ या ठिकाणी निश्चितच या महाराष्ट्राचा विकासात्मक काम पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतील। मला असं वाटते की अचलपूर मतदारसंघामध्ये शेवटपर्यंत सुधीरभाऊ रसे आपलं नाव होतं आणि अचलपूर मतदारसंघाचे आमदार म्हणून, भावी आमदार म्हणून आपल्याला संबोधित झालं होतं। पण त्यासाठी पक्षासाठी आपण काम करून आमदार गोविंदभाऊ तायडे यांना निवडून आणलं, मेळघाटचे मतदारसंघाचे आमदार केवलराम काळे यांना निवडून आणलं। काय म्हणणं याबद्दल? नक्कीच मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30-35 वर्षापासून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे। आमच्यासाठी पार्टी ही सर्वोपरी आहे। सर्वप्रथम राष्ट्र, नंतर पार्टी आणि नंतर आम्ही स्वतः। त्यामुळं या भावनेचा विचार करून माझे जे पक्षश्रेष्ठी होते, जे आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत, त्या सर्व सन्माननीय नेत्यांनी मला सांगितल्याप्रमाणे आणि त्यांनी जो निर्णय घेतला, एक या अचलपूर मतदारसंघाच्या हितासाठी जो निर्णय पार्टीने घेतला, त्या निर्णयासोबत मी शेवटपर्यंत राहिलो आणि भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी काम केलं। निश्चितच त्या अचलपूर मतदारसंघ असो की मेळघाट मतदारसंघ असो, या दोन्हीही मतदारसंघात काम केल्यानंतर या दोन्ही मतदारसंघातल्या जनतेनं भरभरून प्रेम या ठिकाणी केवलरामजी काळे आणि प्रवीणजी तायडे यांच्यावरती केलं आणि त्यांना भरघोस मतांनी या ठिकाणी निवडून दिलं। निश्चितच या दोन्ही आमदार नवे संपूर्ण जिल्ह्यातील या ठिकाणी जे 7ही आमदार या ठिकाणी निवडून आले आहेत त्यांच्या माध्यमातून या अमरावती जिल्ह्याचा एक विकास चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केला जाईल। शेवटचा प्रश्न, या मतदारसंघामध्ये ज्या प्रकारे कमळ उमलला आणि अमरावती जिल्ह्यामध्ये ज्या प्रकारे 5ही सीटा आल्या, याचा येणारी स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जिल्हा परिषद आहे, नगरपालिका आहे, पंचायत समिती आहे, ग्रामपंचायतीचा फरक पडणार का? नक्कीच हे जे यश भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मिळालं त्या यशाचा निश्चितच परिणाम येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होईल आणि एक चांगलं यश भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी या जिल्ह्यात मिळेल। एकूणच आपल्यासोबत सुधीरभाऊ रसे आणि ज्यांनी म्हटलं की पक्ष मोठा असतो, कोणताही व्यक्ती मोठा नसतो, त्याला पक्ष मोठा करणारा व्यक्ती असतो आणि आमच्या या देशातले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि या राज्यातले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आज होत आहे। निश्चितच आता महाराष्ट्र पुढे जाईल आणि या महाराष्ट्रात सर्वांगीण विकास होणार। शेतकऱ्यांना, शेतमजुरांना आणि सामान्य जनतेचा जे एक होतकरू आणि कैवारी जो आहे तो मुख्यमंत्री या महाराष्ट्रात झाला, या प्रकारच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या आहेत। मी कॅमेरा पर्सन लोकसभा नितेश किल्लेदार, सिटी न्यूज।